खास नागपंचमीसाठी आज आपण करतो एकदमच तसे मऊ लुसलुशीत पारंपरिक पुरणाचे दिंड। तर नागपंचमीच्या दिवशी ना भाज्या चिरल्या जात नाही, तसंच गॅसवर तवासुद्धा ठेवत नाही। त्यामुळे ना वेगवेगळ्या भागात हे वेगवेगळे पदार्थ नागपंचमीला नैवेद्य म्हणून बनवल्या जातात। तर त्यापैकीच एक म्हणजे हे मस्त असे मऊसूत जिभेवर अलवार विरघळणारे पुरणाचे दिंड। गरमागरम वाफाळते पुरणाचे दिंड आणि त्यावर साजूक तुपाची धार सोडून अतिशय मस्त असे हे गरमागरम दिंड लागतात आणि बनवायलाही अगदी साधे आहेत। तर चला बघूया कसे बनवायचे ते। तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे आपण पुरण शिजवून घेणार आहोत। नेहमीच्या पुरणपोळ्यांसाठी जसं आपण पुरण शिजवतो तसंच इथे पुरण शिजवून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी हे पाव किलो चणा डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि साधारण 1 ते 1.5 तासासाठी भिजवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने ना चणा डाळ सुरुवातीला भिजवून घेतली ना तर मग आपले जे पुरण आहे ना ते पटकन शिजतं आणि पुरण पचायलाही हलकं होतं। तर आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी ना मी डाळीतलं जास्तीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही जी डाळ आहे ना ही कुकरमध्ये काढून घेते। तर हे बघा सगळी डाळ इथे मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे। आता यात आपण पाणी टाकून घेऊया। तर डाळीच्या आहे ना 1.5 पेर जास्त पाणी राहील इतपत आपल्याला हे पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता डाळीच्या वर 1.5 पेर पाणी आलेलं आहे। आता यात मी अगदी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 1 छोटा चमचा इथे तेल टाकते। हे सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आणि ह्या पाण्याला आहे ना 1 उकळीपर्यंत आपण थांबणार आहोत। तर इथे ना मी हळद टाकलेली नाही आहे, तुम्हाला हवं असेल ना तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता। तर हे बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता पाण्यावर तुम्हाला जो काही हा फेस दिसतोय ना तो फेस आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि नंतर मग कुकरचं झाकण लावायचं आहे। तर तुम्हाला माहीतच असेल की सध्या आहे ना डाळी भरपूर दिवस टिकाव्या म्हणून आहे ना त्याला भरपूर सारी पावडर लावल्या जाते, त्यामुळेच आहे ना हा फेस निर्माण होतो। तर हा फेस पूर्णपणे काढून घ्यायचा म्हणजे डाळीला जी काही पावडर असते किंवा मग ज्या काही इम्प्युरिटीज असतात ना डाळीमध्ये त्या निघून जातात। तर शक्य होईल तेवढे ना मी 2-3 वेळा तळापासून ढवळून आणि वरती जो काही फेस येईल ना तो फेस काढून घेते आणि अशा पद्धतीने फेस काढून घेतला ना डाळीचा नंतर डाळ कुकरचं झाकण लावल्यानंतर फसफसत नाही आणि त्याचं पाणीसुद्धा बाहेर येत नाही। तर हे बघा बऱ्यापैकी इथे मी फेस काढून घेतलेला आहे। आता मी कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या आहे ना आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवर, म्हणजे डाळ आपली ना एकदम मस्त अशी मऊसूत शिजते। तर डाळ आपली शिजते तोवर एकीकडे आपण ह्या दिंडांसाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे तुम्हाला किती दिंड बनवायचे आहे ना त्या अकॉर्डिंग पीठ घ्या। मी पूर्णाच्या अकॉर्डिंग इथे हे पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य ना व्यवस्थित एकजीव करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून येणार याची आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे। रोजच्या चपात्यांसाठी जशी आपण कणिक भिजवतो ना तशीच इथे कणिक आपल्याला भिजवायची आहे। पुरणासाठी जशी आपण कणिक तिंबवतो ना किंवा खूप जास्त मळतो ना तशी कणिक इथे मळायची नाही आहे, नाहीतर म्हणजे आपले जे दिंड आहे ना ते वातड होतात। तर रोजच्या चपात्यांसाठी लागणारी जशी कणिक आहे तशीच कणिक इथे मी ही भिजवून घेते आणि ह्या पिठात आहे ना इथे मी हळद वापरलेली नाही आहे। तुम्हाला हवं असेल ना तुम्ही थोडीशी हळदसुद्धा वापरू शकता, म्हणजे जे दिंड आहे ना त्यांना छान कलर येतो। तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत असाल रोजच्या पोळ्यांसाठी जशी कणिक आहे मऊ तशीच कणिक आहे, खूप जास्त मळायची नाही आहे। तर आता यावर मी झाकण ठेवते आणि जवळपास 10 ते 15 मिनटासाठी ना ही कणिक आपण मुरायला ठेवणार आहोत। तर इकडे आहे ना आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे। कुकरची पूर्ण वाफ गेली की मग आपण ही डाळ चेक करूया। तर तुम्ही ते बघू शकत असाल डाळ आपली एकदम मस्त अशी सॉफ्ट शिजलेली आहे, मस्त मऊसूत झालेली आहे। तर आता ह्या डाळीतलं आहे ना जास्तीचं पाणी मी काढून घेते। तर त्यासाठी मी इथे एका भांड्यावर मी चाळण ठेवलेली आहे आणि ही सगळी डाळ आपण चाळणीवर काढून घेणार आहोत आणि जवळपास 4-5 मिनटासाठी डाळ आपल्याला निथळत ठेवायची, जेणेकरून यातलं जे काही जास्तीचं पाणी आहे ना ते निघून जाईल। तर हे बघा डाळ मी आता पूर्णपणे निथळून घेतलेली होती। हे जे पाणी राहिलेलं आहे ना याची तुम्ही आमटी करू शकता किंवा मग पीठ भिजवण्यासाठी किंवा इतर कुठल्या भाजीसाठी वापरू शकता। तर आता ही जी डाळ आहे ना ही मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता यात गूळ टाकून घेते। तर इथे ना मी पाव किलो डाळीसाठी पाव किलोचं गूळ घेतला होता। जेवढी आपली डाळ आहे ना तेवढाच गूळ वापरायचा आहे, म्हणजे आपलं जे पुरण आहे ना ते अगोड होत नाही किंवा मग खूप जास्त गोड होत नाही। तर गूळ टाकल्यानंतर मी हे चमच्याने थोडंसं ढवळून घेतलं होतं आणि हा जो कुकर आहे आता आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि पुरण आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर कुकर मी गॅसवर ट्रान्सफर करून घेतलेला आहे। अधनं मधनं ढवळत आपण याचं आता पुरण शिजवून घेणार आहोत।
तर इथे ना मी 2 चमचे साखरसुद्धा ह्या पुरणामध्ये टाकली होती. तर ती क्लिप आहे ना माझ्याकडनं शूट करायची राहून गेली होती. तर हे बघा जवळपास एक 10 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकत असाल पुरण आता पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं आहे. पुरण व्यवस्थित शिजले की नाही हे कसं ओळखायचं आहे, तर आपला जो चमचा आहे किंवा उचटणी आहे ना ती पुरणात अशा पद्धतीने उभी करायची. ती आधाराशिवाय उभी राहिली म्हणजेच पुरण आपलं परफेक्टली शिजलं आहे, किंवा मग हे ना पुरणाचा एक घट्टसर असा गोळा जमायला लागला की समजायचं पुरण शिजलं आहे. तर आता हे पुरण व्यवस्थित शिजले. तर आता यात मी ना थोडंसं जायफळ किसून टाकते. तर फ्रेश जायफळ किसून टाकलेलं आहे. तुम्ही यासोबत सुंठ पावडर वापरू शकता किंवा मग वेलची पावडरही वापरू शकता. इथे मी फक्त जायफळाची पूड टाकलेली आहे. जायफळ किसून टाकल्यानंतर ना परत एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच आहे ना आपल्याला याचं पुरण वाटून घ्यायचं आहे. तर हे सगळं जे मिश्रण आहे ना पुरणाचं हे गरम असतानाच वाटायला घ्यायचं, म्हणजे ना ते एकदम पटकन वाटल्या जातं आणि खूप जास्तीचं आपल्याला वेळ लागत नाही. थोडंसं थंड झालं का त्या तुलनेत मग आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे गरम असतानाच हे पुरण मी इथे वाटायला घेतलेलं आहे. तर त्यासाठी ना इथे एक मोठं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यावर अशा पद्धतीची चाळणी घेतलेली आहे. तर तुम्हाला हवं असेल ना तुम्ही याऐवजी पुरणाच्या चाळणीने सुद्धा हे पुरण वाटू शकता. तर हे बघा सगळं पुरण इथे मी व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे. ह्या चाळणीने सुद्धा ना व्यवस्थित असं पुरण वाटलं जातं. खूप काही जाडसर वगैरे राहत नाही. आपल्या नेहमीच्या चाळणीसारखंच एकदम सॉफ्ट होतं. तर पुरण चाळल्यानंतर ना हे मी सगळं परत एकजीव करून घेतलेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने पुरणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि पीठसुद्धा मस्त असं मुरलेलं आहे. तर जवळपास पिठालासुद्धा एक 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट मिळाला आहे. तर हे पीठ मी आता परत एकदा 1 ते 2 मिनटासाठी मळून घेते आणि मस्त असं मऊसूत करून घेते. तर पीठ आणि पुरण आता आपलं दोघंही तयार आहे. तर आता याची आपण दिंड करायला घेऊया. तर त्यासाठी नाही ते मी एक छोट्या लिंबाच्या आकाराचं पीठ घेतलेलं आहे. हातावर व्यवस्थित प्लेन करायचं. पिठात हा गोळा घोळवून घ्यायचा आणि याची ना एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची. तर साधारण आपण फुलक्यांना जेवढी पोळी लाटतो ना तेवढी पोळी लाटून घ्यायची त्या आकाराची आणि पातळ पोळी लाटायची. खूप जास्त जाड पोळी लाटू नका, नाहीतर मग जे दिंडा आहे ना ते पीठ आतून शिजल्या जाणार नाही. तर हे बघा साधारण एवढी मोठी आणि एकदम पातळ अशी मी याची पोळी लाटून घेतलेली आहे. आता इथे पुरण घेतलेलं आहे. तर पुरण आहे ना मी थोडंसं जास्तीचंच भरणार आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती पुरण भरायचं आहे ना त्यानुसार भरू शकता. त्यानंतर याला आहे ना एक असं रेक्टँगल शेप देऊन घेतलेला आहे आयताकृती ह्या पुरणाला आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचे दिंड आपल्याला करून घ्यायचे. हे पीठ व्यवस्थित असं चारही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं दाबून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण दिंड वाफवू ना तेव्हा त्यातून पुरण बाहेर येणार नाही किंवा मग दिंड फुटणार नाही. हे बघा अशा पद्धतीचं हे दिंड मी इथे करून घेतलेले आहे. राहिलेले जे दिंड आहे ना ते सुद्धा मी सारख्याच पद्धतीने छोटे छोटे फुलके लाटून आणि चारही बाजूने व्यवस्थित असे पॅक करून तयार करून घेतलेले आहेत. तर इथे माझे आता हे दिंड तयार झालेले आहे. हे दिंड आपण वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी ना इथे मी कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यावर अशा पद्धतीने आपल्याला चाळणी ठेवायची आणि चाळणीला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर आता चाळणीला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. तयार दिंड आपण चाळणीवर ठेवून घेणार आहोत आणि जवळपास आहे ना एक 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे दिंड मीडियम फ्लेमवर मस्त असे वाफवून घ्यायचे. तर सर्व दिंड इथे मी ठेवून घेतले. झाकण ठेवते आणि 20 मिनिटासाठी हे दिंड वाफवून घेते. तर हे बघा जवळपास इथे 20 मिनिट झालेले आहे. आता आपण झाकण काढून बघूया. तर तुम्ही ते बघू शकता आपले जे दिंड आहे ते मस्त असे वाफी भरल्या गेलेले आहे. तर इथे ना आपले नागपंचमी विशेष एकदम मस्त असे मऊ लुसलुशीत पारंपरिक पुरणाचे हे दिंड बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही या नागपंचमीला अशा पद्धतीचे हे पुरणाचे दिंड बनवून बघा. कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.